धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला 5 लाख रुपये, दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला 4 लाख रुपये, तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला 3 लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याला सैराट करून टाकेल त्याला 11 लाख रुपये. आणि 11 लाख रुपयाचं बक्षीस ख्रिस्ती धर्मगुरूला मारण्यासाठी स्वतःचं पॅकेज तयार केलेलं आहे. सैराट प्रमाणे म्हणजे जो कोणी धर्मगुरूंना मारून टाकेल तर त्याला 11 लाख रुपयाचं बक्षीस हे गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केलेलं आहे. संविधानिक पदावरती असलेला एक मुख्य व्यक्ती असल्या प्रकारचं भाषण करू शकत नाही आणि जर तो अशा प्रकारचं भाषण करतो तर त्यांची आमदारकी पद हे रद्द झाली पाहिजे, यासाठी आम्ही पहिले या ठिकाणी आलेलो. नंबर 2, जर कोणत्याही धर्मगुरूंना राहुरी तालुक्यातच नाही कोणत्याही धर्मगुरूंना जर कोणत्याही प्रकारची इजा जर झाली, त्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला व मंडळीतल्या वा चर्च मधल्या कोणत्याही सदस्याला कोणीही कोणत्याही प्रकारची हानी करण्याचा प्रयत्न केला तर याला 100% जबाबदार गोपीचंद पडळकर असणार आहे.